Shri Vijay Sirdesai. I will liquid 2B. Speaker sir, answer as per computer sheet. Speaker sir, हो प्रश्न हा मोपा एअरपोर्टाचेर. हो मोपा एअरपोर्ट म्हणतो PPP प्रोजेक्ट. PPP प्रोजेक्ट अंडर DBFOT म्हणल्यार डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, ट्रान्सफर. स्पीकर सर, आम्ही प्रश्न विचारलेलो की तुवें हांकां कितें एक्झॅम्पशन दिलां काय म्हणून फिजान. मंत्र्यान आन्सर दिला की एक्झॅम्पशन आमी दिवंक ना. पूण तुवें तांकां रेव्हेन्यू हॉलिडे दिली, वाडयली. हें आन्सर आमकां मेळिल्लें आहा आनी आमकां खबर आहा. स्पीकर सर, ह्या प्रोजेक्टा खातीर 2100 एकर, 1 एकर म्हळ्यार 4000 स्क्वेअर मिटर, 2100 एकर एक्वायर केले. एक्वायर केल्ले लोक जे सर्वसामान्य नागरीक आहात तांकां अजून मेरेन पयशे मेळूंक ना. GMR ऑलरेडी जोडपाक लागली. स्पीकर सर, GMRान 2022 to 23 and 2023 to 24 म्हळ्यार 2 वर्सां GMRान 545 crores जोडल्या अशें म्हणून आमकां हांगा कळटा. आतां तातूंत स्पीकर सर एक कंडिशन आहा ग्रीन बेल्ट म्हणून. ग्रीन बेल्ट म्हणटा ते कंडिशन नंबर 7 ऑफ एडेंडम टू EC issued on 13/3/2020. एक्झॅक्ट उतर अशें आहा, ग्रीन बेल्ट shall be developed in area as provided in project details with native tree species in accordance with the forest department. स्पीकर सर, हांवें RTI घाली फॉरेस्ट डिपार्टमेंट विचारपाक की तुमी खंयची झाडां दाखयलीं काय म्हणून, कित्याक नेटिव्ह स्पिसीस त्यो. फॉरेस्ट डिपार्टमेंटान स्पीकर सर, विच आय कॅन प्लेस ऑन द टेबल ऑफ द हाऊस, म्हाका उत्तर दिलें की आमकां नो इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. Alice, this is not this is RTI reply, no photograph. स्पीकर सर, आता हाजे खातीर आनी एक RTI घाली आमी सिव्हील एविएशन डिपार्टमेंटाक, जे सिव्हील एविएशन डिपार्टमेंट मुखेलमंत्र्या अंडर येता. तांणी म्हाका स्पीकर सर, हांवें मागली पातळ भाजी, तांणी म्हाका दिली रस्सा ऑमलेट, भलतेंच दिलें स्पीकर सरांचें. ते म्हणटा 55,000 झाडां मारलीं आनी ताजे खातीर आमी कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन केलें, साखळे, दिवचले. हांव विचारता ग्रीन बेल्ट थंय केलो काय म्हणून, बिकॉज दॅट्स अ रिक्वायरमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट. स्पीकर सर, सो म्हाका आतां दिसता हाजेर की आमी म्हणटात हो जावंय जाला, हो घर जावंय जाला GMR म्हणटा. म्हणटकच म्हजो पॉयंटेड क्वेश्चन मुखेलमंत्र्याक, वेदर ग्रीन बेल्ट एज पर एडेंडम टू EC, EIA report and Supreme Court judgment has been developed by GGIAL, and if not, what action you will take? स्पीकर सर, विजय बाब सरदेसाय यांनी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या एअरपोर्टाचेर एकंदर लोकांक पयशे मेळूंक ना. स्पीकर सर, सगळ्यांच्यो केसीस ज्यो आहा पळय न्ही, ज्यांच्यो क्लियर जाल्या तांकां 100% पयशे मेळ्ळ्या. ज्यांचे डॉक्युमेंटेशन ज्यांच्यांनी क्लियर दिवंक ना, काही लोक पेडण्यान रावत ना, मुंबय आनी भायर सगळ्याक रावता, तांच्यांनी आमी फास्ट ट्रॅक करपा खातीर आनी तांकां फॅसिलिटेट करपाक आमचे सिव्हील एविएशन डिपार्टमेंट तांकां मदत करता आनी उरलेल्यांचे पयशे तेंच्यांनी क्लेम घालता तांकां मेळटले. दुसरे स्पेशल स्पीकर सर, तांच्यांनी जो प्रश्न मुटलो की आमी फाटल्या ग्रीन बेल्ट ना तेजेर येता हांव, कन्सेशनर एग्रीमेंटाच्या प्रमाणे आमी तांकां हे जो आहा पळय न्ही रेव्हेन्यू हॉलिडे जी आहा ती कन्सेशनर एग्रीमेंटा प्रमाणेच दिल्या. आमी खंयसरूच आमचो कन्सेशनर एग्रीमेंट वायलेट करूंक ना आनी त्या खातीरच तांचो जो रेव्हेन्यू म्हणजे आमकां रेव्हेन्यू येवपाक जो सुरवात जाता वो 7 डिसेंबर 2024. तिसरो तेणी जो विचारलो ते रिगार्डिंग दॅट ग्रीन बेल्ट. तिसरो हांवें तुका एकूच पॉयंट त्याच्या पयलीं 2 सब क्वेश्चन विचारले, ताची उत्तर ना तुका दुसरो विचारपाचो विचारतो. सप्लिमेंटरी विचारपाक हय, हांवें खंय ना म्हटलं. तुका हांवें पयलो विचारला ग्रीन बेल्टाचेर, ताजेच उत्तर दी. न्हू, पयलीं तुवें पयशे मेळोंक ना म्हणून सांगलें म्हाका, तें सांग. मेळूंक ना म्हणून सांगला हांवें, मेळूंक ना तांकां. बट तें कळोंक जाय ना जाल्यार परत म्हणटलो तांकां लँड लुजर सर्टिफिकेट पसून दिना तूं, पण तेका पयशे सोडून सर्टिफिकेट पसून दिवंक ना. लँड लुजर सर्टिफिकेट तेंच्यांनी एप्लाय करचें, आमी दिवपाक सुरवात केल्या. तेंच्यांनी सिव्हील एविएशन डिपार्टमेंटा कडेन एप्लाय करचें, ताका लँड लुजर सर्टिफिकेट जाका दिवपाक जाय, जाका आमी क्लेम दिलो, म्हणजे पयशे जेणे आपले घेतले ताका लँड लुजर सर्टिफिकेट मेळटली. पयशे घेतले न्ही, पयशे घेवंक ना ताका जाय न्ही, तें आपलो लँड जमीन घेवंक तो अजून व्हेरीफाय जावंक ना जाल्यार त्या तोच लँड लुजर म्हणून मागीर ते जावचेच ना. ते GMR जोडीता ते थंय. स्पीकर सर, जेणी ज्याचे पयशे अजून क्लियर मेळोंक ना, कारण डिस्प्यूट आहा म्हणून मेळोंक ना, कारण त्याचे डिस्प्यूट क्लियर जाले म्हणजे ताका लँड लुजर सर्टिफिकेट मेळटली.
तिसरो जो त्यांनी प्रश्न विचारलो जो म्हाका पयलीं अकॉर्डिंग टू द EC त्यांनी जो ग्रीन बेल्ट डेव्हलप करपाक जाय त्यानुसार तांच्यांनी अजून तो करूंक ना तो कळयला तांच्यांनी तो आमी ताका ज्यो ग्रीन स्पिसीस विच इज स्टेटींतलो स्पिसीस आसा त्या प्रमाणे लावपाक जाय तो आमी तांकां करपाक लायतले 693 एकर्स तो 693 एकर्स हितून दोन आसा गजाली एक जो आहा पळय न्ही तो ग्रीन बेल्ट तेणी भायलो आउटर एरिया जो डेव्हलप करपाक जाय तो म्हटला आनी अकॉर्डिंग टू द तांकां कोर्टान इन्स्ट्रक्शन दिल्ले त्या प्रमाणे तितकी झाडां तेंच्यांनी लावपाक जाय ती झाडां लायली ना झाडां इज नॉट ग्रीन बेल्ट स्पीकर सर झाडां आनी ग्रीन बेल्ट कन्फ्यूज जावंक जाय ना म्हणून म्हटलें हांवें इट इज ताका जो डेव्हलप करपाक जाय ग्रीन बेल्ट तो करतलो आनी ताका रिप्लेसमेंट म्हणून थंय कट केला म्हणून जितकी झाडां तेंच्यांनी लावपाक जाय आसली पळय न्ही तितकी झाडां तेंच्यांनी तितक्या एकरान लायली स्पीकर सर आता म्हजो दुसरो प्रश्न स्पीकर सर मुखेलमंत्र्यान म्हणलें आतां की रेव्हेन्यू शेअर जो आसा तो कन्सेशन एग्रीमेंटा भशेनूच केला गेले असेंब्ली सेशनान स्पीकर सर ह्याच मुखेलमंत्र्यान सांगिल्लें की 36.99% ऑफ द ग्रॉस रेव्हेन्यू वो मे 31 मेळपाक लागतलो आतां तांणी कॅबिनेट डिसिजन घेतलें आनी तो कन्सेशन एग्रीमेंट एमेंड केलो सो कन्सेशन एग्रीमेंटा प्रमाणे तुमी करूं ना ते ओगीच कानान घालनाका कन्सेशन एग्रीमेंट तुमी एमेंड केलो आनी कॅबिनेट डिसिजन घेतलें नाजाल्यार कॅबिनेट डिसिजन कित्याक घेवपाचें तुमी सो घेतलें तें घेतलें आतां हांव ताजेर वचना स्पीकर सर हांव ताका एक लक्षांत हाडूंक सोदतां 36.99% ऑफ द ग्रॉस रेव्हेन्यू म्हळ्यार कितें स्पीकर सर इट इज मनीज रिसिव्ड फ्रॉम सब लायसन्सीस फ्रॉम एरोनॉटिकल एंड नॉन एरोनॉटिकल सर्विसेस and monies from non-refundable deposit bar concession fees for aeronautical and non-aeronautical services. ये amount कितलो जाता? What is the gross revenue according to you? Speaker sir, after 7th of December 2024, जो gross revenue ताजाकडे येतलो पळय न्ही, including the deposit money, that will also come to the state government. ना तशें म्हणना स्पीकर सर तुका जर हांव पयशे दिवपाचो आहा तुका खबर म्हाका पयशे खंय दिवपाचो आहा तुका खबर आसतलें हांव तुका कितलो देयत आहा तो तूं ओगीच अशें म्हाका सांगूंक शकना तुका हांव कितले दिवपाक जाय मेजरमेंट स्पीकर सर अप्रॉक्सिमेटली हें तुका खबर आसतलें आतां हांव तुका विचारतां हो ग्रॉस रेव्हेन्यू तांचो कितलोसो जाता एप्रॉक्सिमेटली कित्याक म्हजे कडेन फिगर आहा नाजाल्यार हांव तुका सांगतां स्पीकर सर हाजे कॅल्क्युलेशन्स जे आसा पळय न्ही तो जे सांगता आतां पर्यंत ग्रॉस हांवें ताका परत सांगलां की एन्युअली तेजो पूर्ण ग्रॉस रेव्हेन्यू जो आसा पळय न्ही वो 36.99% वो सरकाराक येतलो आनी आमी 7th डिसेंबर 2024 उपरांत आमचो कन्सर्न ऑफिसर जो आसा सिव्हील एव्हिएशनचो हो त्यांच्या ऑडिट डिपार्टमेंटा कडेन कंटिन्युअसली इन टच आसतलो आनी तो रेव्हेन्यू आमचे कडेन येतलो. आतां हांव तुका मातसो अवेअर करतां सिन्स तूं इतले कॅज्युअली घेता म्हणून हांव कॅज्युअली घेयना ना स्पीकर सर एक मिनिट 24-25 फायनान्शियल इयर 24-25 लँडर्सांक तांणी GGIALन सांगलां की आमी 960 कोटी रुपया जोडपाचे आहा म्हणून ताजे 36% म्हणल्यार स्पीकर सर 207 कोटी रुपया जे आमकां आतां लॉस जाता बिकॉज ऑफ युअर कॅबिनेट डिसिजन सो स्पीकर सर हें तकलेन फक्त दवर की कितले अमावंट जाता तो 207 कोटी रुपया तुवें लॉस केलें एक कॅबिनेट डिसिजन घेवन कोणा खातीर लॉस केलें GGIALक कारण कितें स्पीकर सर कारण कितें कित्याक तांचें हाजेर पॅन्डेमिकान बंद पडिल्लें म्हणून म्हाका तुमी आन्सर दिलां पॅन्डेमिकान 20 दीस बंद आशिल्लें म्हणून काम 20 दिसां खातीर 207 कोटी रुपया सरकाराक लॉस करपी तूं पयलो मुखेलमंत्री इंडियन आसतलो हें म्हाका कळना स्पीकर सर ताका हांव परत एकदां सांगता कोर्टाच्या ऑर्डरी खातीर 634 दीस ताका रेव्हेन्यू हॉलिडे मेळ्ळो आनी कोविडा खातीर ताका 180 दीस रेव्हेन्यू हॉलिडे मेळ्ळो. तुजी कॅबिनेट नोट 20 दीस म्हणटा ना दाखय कॅबिनेट हांवें तुजी कॅबिनेट नोट पळयल्या स्पीकर सर कॅबिनेट नोट तुवें ड्राफ्ट करून आतां ड्राफ्ट केल्ली स्पीकर सर हे क्लियर कट आनी हो कन्सेशनर एग्रीमेंटाच्या नुसारूच आसा. स्पीकर सर एमेंड केलो कॅबिनेटान कसो नुसार म्हणूं येता कोंकणी कसली म्हाका समजना ही कसली कोंकणी ती स्पीकर सर कारण कितें कित्याक तुवें लॉस केलें सरकाराक सांग म्हाका. स्पीकर सर सरकाराक एकूय पयसो आमी लॉस करूंक ना कारण रेव्हेन्यू हॉलिडे 2 वर्सां म्हणजे तेजी डेट जी आसा पळय हांव परत एकदां सांगता म्हणजे त्या डेटीकूच आमी आमकां रेव्हेन्यू जो सरकाराक घेवपाक जाय पळय तो सुरू जातलो. स्पीकर सर
एक सारांश घेता हांव आनी मुखेलमंत्र्याचे एक एटेन्शनान हाडटा. सारांश असो की कितले पयशे ते आमकां दिवपाचे आहा ते आमकां खबर ना. कितले पयशे एक कॅबिनेट डिसिजन घेवन आमकां लॉस जाता ते आमकां खबर ना. कितले पयशे ते जोडूंक लागले ते आमकां खबर ना. आमकां खबर कितें आहा? कितें खबर आहा आमच्या सरकाराक? हें मातशें उत्तर दिया. स्पीकर सर, तो जे सांगता पळय न्ही, फाटल्या फायनान्शियल इयराक 22-23 ओके, हो जो त्यांचो टोटल इन्कम जो दाखयला पळय न्ही 22-23-23-24 हो आतां पर्यंत 305 कोटी रेव्हेन्यू जो आसा पळय न्ही हो त्यांचो दाखयला. आमी पर्सनली मॉनिटर करता. फिगर रॉंग स्पीकर सर, फिगर रॉंग. 545 कोटी 22-23-24 545 crores आणि तांणी 24-25 960 crores जोडटाले म्हणून सांगला. लँडरांक दिला, स्टॉक एक्सचेंजीन गेल्यार मेळटा तुका कोण आहा स्टॉक एक्सचेंज. सर, आमकां कितले फुडें जोडटले पळय न्ही हांवें परत सांगला की 7 डिसेंबर 2024 उपरांत त्यांच्या रेव्हेन्यू जो त्यांच्या केटीत येतलो तितूंतलो 36.9% पयशे कितले फुडें वचया श्री कालू सर. ना स्पीकर सर, एक मिनिट स्पीकर सर, ना एकूच मिनिट सारांश घेता. पयलो जो ताणें म्हाका उत्तर दिलें की आमी ग्रीन बेल्ट तांकां करूंक लायतले, कितले मेरेन करूंक लायतले, नाजाल्यार तो सुप्रीम कोर्टाचो कंटेम्प्ट जाता स्पीकर सर. आनी फाल्यां जर तेंय कॅट केलें जाल्यार हांव चीफ जस्टिसाक लेटर बरयतलो की कंटेम्प्ट जाता आनी ईसी तांची विड्रॉ जातली. ईसी विड्रॉ जाल्यार सेकंड फेज करूंक मेळची ना. सो बेटर म्हाका उत्तर दिया की केन्ना मेरेन हो ग्रीन बेल्ट तुमी तांकां करूंक लायतले आनी फॉरेस्ट डिपार्टमेंटाक आमच्यो लोकल स्पिसीज आयडेंटिफाय करूंक लायतले. स्पीकर सर, तो पूर्ण ग्रीन बेल्ट जो तो सांगता पळय न्ही, इट इज एन सुप्रीम कोर्टाची गायडलायन आसा. ताच्या प्रमाणे हांव आत्तां सांगू शकना की बाबा तो सुप्रीम कोर्टाची गायडलायन आज मेरेन ते करूंक जाय आशिल्लो. ऑलरेडी वायलेटिव्ह आहा. इट इज कंडिशन 7 ऑफ द एडेंडम डेटेड 13/3/2020. आमीच न्ही तर सुप्रीम कोर्टान तांकां नेरीक जे मॉनिटर करपाक लायला ते नेरी जे आहा पळय न्ही ते मॉनिटरूय करता आनी सुप्रीम कोर्टाक हेजी टायम टू टायम गायडलायनूय दिता. अरे हांवूय मॉनिटर करता, नेरीत ती हांव करता पळय. हांव आमदार हांगाचो. स्पीकर सर, वायलेशन जालें कितें करतलो? एक्शन कितें घेता? स्पीकर सर, अकॉर्डिंग टू द कन्सेशनल एग्रीमेंट वायलेशन केल्या उपरांत तेंचेर कितें जी एक्शन घेवपाक जाय पळय न्ही ती आमी एक्शन घेता. तशें न्ही, अरे ऑलरेडी वायलेट केलो. स्पीकर सर, आमी सांगला पळय नेरी मॉनिटर करता त्या खातीर तांकां तो तेंच्यांनी टायम मागला, आमी टायम दिला.